थोडंसं जवळ त्याच्या पुढे. येस, झालं झालं. गुड मॉर्निंग, माझं नाव किरीट कोकजे. सर, तुम्ही सायकल चालवून कोणकोणते रेकॉर्ड्स केले आहेत? पहिल्यांदा मी सायकलिंगमध्ये 11,000 मीटर एलिव्हेशन गेन करण्याचा ज्याला एव्हरेस्टिंग म्हणतात तो एक प्रकार केला होता. तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा केला होता 11,000 मीटर. त्याच्यानंतर शनिवारी 200 किलोमीटर करून दुसऱ्या दिवशी फुल आयर्नमॅन ट्रायथलॉन डिस्टन्स करणे असा एक रेकॉर्ड केला होता. आणि 400 किलोमीटर सायकलिंग करून दुसऱ्या दिवशी फुल मॅरेथॉन रन करणे हाही रेकॉर्ड केला होता. सर, तुम्ही सायकलिंग कोणकोणत्या देशामध्ये केली आहे आणि तिथे तुम्हाला काय गोष्टी म्हणजे तिथे आढळल्या आहेत की कशा प्रकारे तुम्ही तिथे टॅकल केलं आहे? अच्छा, सायकलिंग मी 2दा फ्रान्सला पॅरिसमध्ये आणि एकदा लंडनला केलेलं आहे. या तिन्ही गोष्टी BRMs होत्या, ज्याला LRM म्हणतात. म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये लंडनला जाताना मला प्रमुख गोष्टी आढळल्या. म्हणजे प्रॉब्लेम पहिला विजाच मिळत नव्हता त्या काळामध्ये. काय प्रॉब्लेम होता गॉड नोज, पण बराच प्रॉब्लेम झाला होता विजाचा. अखेरीस विजा आला शेवटच्या मोमेंटला आणि मग शेवटी बुकिंग करून गेलो होतो, पण तरी तो एक प्रॉब्लेम होता. दुसरं, माझ्या दृष्टिकोनातून मला उलट तिथे काही अडचणी आल्या नाहीत फारशा, कारण त्या ठिकाणी रहदारी खूपच चांगली आहे. म्हणजे मला हे जे प्रकर्षाने जाणवलं की तुम्ही जर का सायकलिस्ट असाल आणि या फॉरेन कंट्रीमध्ये सायकलिंग करत असाल तर लिटरली पाठीमागे गाडी येऊन उभी राहते, ती तुम्हाला हॉर्न मारून पॅ करून बाजूला काढत नाही. तुमच्या सायकलिस्ट म्हणून तुम्हाला खूप रिस्पेक्ट देतात फॉरेनमध्ये. आपल्याकडे सायकलिस्ट लोकांना दिसतच नाही, लोक भस्कन अंगावरती गाडी घालतात आणि निघून जातात. सो तो एक खूप महत्त्वाचा भाग आपण त्यांच्याकडनं शिकण्यासारखा आहे. सर, सायकल चालवण्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि तुम्हाला ते कोणकोणते फायदे जाणवले आहेत, काय सांगाल याबद्दल? सायकलिंग चालवण्याचे सगळ्यात प्रमुख फायदे म्हणजे तुम्ही एरोबिक झोनमध्ये काम करता, त्यामुळे गुडघ्यांवरती जास्त दबाव न टाकता जे रनिंगमध्ये पडतो. सो रनिंगपेक्षा मी सायकलिंग प्रेफर करेन की तुम्ही गुडघ्यावर दबाव न टाकता चांगला व्यायाम करू शकता, की ज्याचा उपयोग तुम्हाला तुमचं हार्ट कंडिशनिंग करण्याकरता होऊ शकतो. सायकल चालवण्यामध्ये सगळ्यात म्हणजे तुम्ही तंदुरुस्त राहता. तुम्हाला कुठले हार्ट डिसीजेस वगैरे होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. तुमचं मनस्वास्थ्य चांगलं राहतं. तुम्ही सकाळी जी फ्रेश हवा बॉडीमध्ये घेता त्यांनी तुम्हाला दिवस चांगला जातो. त्याच्यानंतर मी फूडी आहे, खायला आवडतं, त्यामुळे खाण्याचं बजेट तुमचं वाढतं, कॅलरी तुम्ही चांगल्या खाऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं फ्युएल वाचतं जर का तुम्ही ते ट्रान्सपोर्टेशन करता वापरलात तर. सो असे त्याचे बरेच फायदे आहेत. सर, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की जागतिक सायकल दिनानिमित्त युवकांना किंवा नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? सिम्पल संदेश देण्यात का काय मी मोठा नाही आहे, पण जर का विचाराल तर माझ्या मते लोकांनी सायकलिंग जास्तीत जास्त केलं पाहिजे. कुठली सायकल आहे याच्यावरती फारसं काही अवलंबून नाही, कारण मी साध्या आटल्यास सायकल ज्याला म्हणतो आपण कालाघोडा, त्याच्यावरती पण 600 किलोमीटरपर्यंत सायकलिंग केले. महाबळेश्वरला जाऊन आलो त्या सायकलवर आणि विदिन कट ऑफ. त्यामुळे तुमच्याकडे कोणती सायकल आहे यांनी काही फरक पडत नाही. खूप छान सायकलिंग करा, खूप चांगली तब्येत ठेवा आणि त्याचबरोबर सेफ फ्युएल हे पण आहेच आहे. प्रदूषणही वाचवतो आपण. आणि शाळकरी मुलांकरता तर माझं म्हणणं आहे की शाळेत नक्की सायकलनीच जा. आजकाल पाठीमागे कॅरियर आलेलं आहे. बिंग अ टीचर मला माहिती आहे की तुमच्या सॅक्स जड असतात, पण तुम्ही कॅरियर मागे लावून त्याला तो स्पायडर लावून व्यवस्थित सायकलिंग घेऊ जाऊ शकता. सायकलला पण रेनकोट मिळतात आजकाल वेगळे, ते वापरू शकता. आणि नॉर्मल नागरिकांकरता आपण ज्याला कम्यूट म्हणतो, इकडे तिकडे जाणे, दूध बीत आणायला, त्याला तुम्ही नक्कीच सायकल वापरू शकता.